वर्धांसाठी काय करता येईल, युवा महिला वर्धांसाठी, शहरामध्ये विद्यार्थिनीसाठी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आज घडीला विद्यार्थिनीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका या ठिकाणी स्थापन झाली, त्याच्यातून मागच्या 2 वर्षामध्ये 54 अधिकारी कर्मचारी शिकून या ठिकाणी पुढे गेले गरिबांचे लेकर। आता आमचा मानस आहे शहरामध्ये स्वतंत्र माता रमाबाई मुलींसाठी स्वतंत्र डिजिटल अभ्यासिका स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नरंगल रोड येथे स्वतंत्र अभ्यासिका उभारणार, शहरातील नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी व्यायामशाळा असेल, जलतरणिका असेल, योगा केंद्र उभारणार, महिला बचत गटांना नगरपालिकेच्या वेगवेगळ्या माध्यमातून प्राधान्य देणार, तसेच त्यांच्या स्थानिक उत्पादित मालाला व्यापारपेठ उपलब्ध देण्याचं कार्य आगामी 5 वर्षाच्या काळात केलं जाणार आहे। वृद्ध नागरिकांना त्यांच्या प्रत्येक वार्डामध्ये योग केंद्राची निर्मिती करणार, त्याचबरोबर शहरामध्ये सुंदर असं नानानानी पार्क या ठिकाणी उभारलं जाणार आहे। महिला व युवकांना शासनाच्या विविध योजनेतून 0% व्याजानं या ठिकाणी भांडवली कर्ज देऊन स्वयंरोजगाराला प्रोत्साहित करणार आहे। त्याचबरोबर प्रतिवर्ष कबड्डी असतील, व्हॉलीबॉल असतील, क्रिकेट असतील, बॅडमिंटन यासारख्या मैदानी खेळाच्या स्पर्धा नगर परिषदेकडून क्रीडा महोत्सव उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यामधला दुसरा घटक आहे स्वच्छ सुंदर निरोगी शहर। साहेब, प्रत्येक वार्डामध्ये लोकांना विश्वासात घेऊन स्वच्छता समिती स्थापन करणार आहोत आम्ही। या स्वच्छता समितीमार्फत दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन, नाली व्यवस्थापन, पाण्याच्या व्यवस्थापनावरती लोकसहभाग वाढवा म्हणून स्वच्छता समितीमार्फत काम करणार आहोत। त्याचबरोबर शहरात साहेब स्वच्छ जागर म्हणून एक चळवळ चालू आहे मागच्या वर्षापासून। या चळवळीतल्या सर्व स्वच्छता दूतांचा सन्मान करून त्यांना सुरक्षा विमा आम्ही पुरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। घरोघरी घंटागाडीचं जे संकलन आहे त्याच्यामध्ये अधिक सुधारणा येण्यासाठी GPS सह त्याला ट्रॅकिंग लावून त्याचं कॉम्प्युटराइज कंट्रोलिंग करण्याचं या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। दर 3 महिन्याने प्रत्येक वार्डामध्ये आम्ही मोफत आरोग्य शिबिर ठेवून त्या ठिकाणी लोकांची सेवा करणार आहोत। नगरपालिकेकडून अत्यावश्यक वेळी गरज पडली तर एक चांगली अद्ययावत कार्डियक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर शहरामध्ये साहेब महिला आणि नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून सार्वजनिक ठिकाणी जिथं सार्वजनिक शौचालय आणि मुतारी उभारण्याचा प्रयत्न या शहरात आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर शहरामधले जे नागरी आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामार्फत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। पाणी पुरवठ्याच्या संदर्भाने आमचा संकल्प आहे जुन्या व गळक्या ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। नरंगल रोड असेल, देगाव रोड असेल, पोचंबेस असेल, भायगाव रोड असेल, या ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबानं होतो, या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा आम्ही 5 वर्षात प्रयत्न करणार आहोत। करडखेल येथील पाणी पुरवठ्याची विजेची जी समस्या आहे तिला परत अद्ययावत करून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। शहरामधल्या सर्व पाण्याच्या टाक्या वर्षातून 2 वेळा स्वच्छ आणि क्लीन करण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत। चौथा घटक आहे प्रकाश आणि सुरक्षितता। शहरामधले कमी वीज वापर, जास्त प्रकाश खाली साहेब शहर 100% LED करून शहरामध्ये पुरेसा प्रकाश उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत। महिलांच्या युवाच्या सुरक्षिततेसाठी शहरात सर्व CCTV लावून त्याचं कंट्रोलिंग पोलीस स्टेशनला देण्याचं आम्ही या पुढच्या 5 वर्षामध्ये काम करणार आहोत। देगलूर हरित व पर्यावरण शहर 5वा घटक आहे। त्यामध्ये वाढनिहाय वृक्षारोपण या ठिकाणचे जसे बालाईशेठ रोहिलावर त्यांनी वृक्षारोपणामध्ये अनेक मोठं काम उभारलेलं आहे। त्याचबरोबर स्वच्छता जागर समितीचे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी काम उभारलेलं आहे। यांचा लोकसहभाग घेऊन शहरामध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पर्यावरण प्रेमींना पावसाळ्याच्या दरम्यान वृक्ष लागवड करण्यासाठी मोफत रोपं देण्याची आमचा या 5 वर्षामध्ये संकल्प आहे। देगलूरला प्लास्टिक मुक्त शहर करण्याचाही या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत। साहेब, पुढचा घटक आहे स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास। साहेब, देगलूर हे एक खेडेगावाशी अटॅच असणारं मोठं शहर आहे। लोकल बाजार योजनेअंतर्गत भक्तापूर रोडला, नरंगल रोडला, भायगाव रोडला, देगाव रोडला आणि रामपूर रोडला आठवडी बाजार भरवण्याचा आमचा स्वतंत्र, जेणेकरून शहरातल्या मध्यवर्ती भागात जो पडणारा ताण आहे तो ताण कमी होण्यासाठी या ठिकाणी आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आठवडी बाजार भरवणार आहोत।
ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत त्यांचं उत्पादक आणि विक्रीसाठी शहरामध्ये त्यांना वेगळी व्यवस्था उभा करणार आहोत आम्ही। साहेब, हे झाले भांडवली बरोबर नगर परिषदेतले प्रशासकीय याच्यामध्ये जे प्लॉट नामांतर असतील, बांधकाम परवानगी असतील किंवा इमारत, घर, ते घर बसून तुम्हाला ऑनलाईन नामांतरणाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही पुढच्या 5 वर्षात करणार आहोत। करपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन भरण्याची ठिकाणी या ठिकाणी आम्ही व्यवस्था करून देणार आहोत। त्याचबरोबर तुमच्या ज्या काही सूचना आहेत, तक्रारी आहेत, त्या नगरपालिकेत जाऊन देण्याची गरज पडू नये साहेब। घर बसल्या तुम्ही तक्रार करू शकता, याच्यासाठी सूचना पोर्टल या ठिकाणी अद्ययावत करणार आहोत। शहर आता साहेब देगलूर मधली ही ब वर्ग नगरपालिका आहे आणि सर्वात मोठं शहर आहे नांदेड नंतरचं। त्यामुळं शहरामध्ये बाजारपेठेमध्ये पार्किंग आणि बऱ्याचशा मोठी समस्या आहे साहेब, वाहतूक कोंडीची। ती समस्या दूर करण्यासाठी शहरामध्ये या ठिकाणी डीपी प्लॅनमध्ये पार्किंगचे रिझर्वेशन झालेले आहेत। त्या ठिकाणी नो व्हेकल झोन उभारून त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या ठिकाणी ऑटो पॉईंट असतील, ट्रक पॉईंट असतील, ट्रॅव्हल्स पॉईंट असतील, यांना जागा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। नागरिकांना सुरक्षित चालण्यासाठी मुख्य रस्त्यावर फुटपाथाची व्यवस्था केली जाणार आहे। पर्यायाने भविष्यामध्ये साहेब या ठिकाणी ई रिक्षासारखीही आम्ही या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजनेतून गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा प्रयत्न करणार आहोत। शहरात अपघात विमा, याच लोकांसाठी अपघात विमा योजना राबवणार आहोत। सांस्कृतिक महोत्सवामध्ये साहेब पुढच्या घटकामध्ये या ठिकाणी लोप पावत चाललेला वार्षिक बतकम्मा महोत्सव असेल, या स्थानिक कलावंतांना स्थान देण्यासाठी दिवाळी पहाटसारखा महोत्सव असेल, गणेश उत्सव असेल, दुर्गा उत्सव असेल आणि देगलूर सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी नगरपालिकेकडून आयोजित करून स्थानिक कलावंतांना त्यामध्ये स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। संत सद्गुरू हरी महाराज देगलूरकर व संत दुंडा महाराज यांची पारंपरिक दिंडी आणि नावाने भरणाऱ्या यात्रेला गतवैभव प्राप्त करून देणार आहोत साहेब। आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या दिवशीच्या दिवशी कलेक्टर डिक्लेअर सुट्टी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला प्रयत्न करणार आहोत। नगरपालिकेकडून प्रतिवर्षी अत्यंत चांगल्या प्रमाणे उर्दू भाषेचा सन्मान होण्यासाठी उर्दू संमेलन आणि मुशायऱ्याचे आयोजन करणार आहोत साहेब। जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना स्थान मिळावं म्हणून त्या दिवशी महिला बचत मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव साजरा करणार आहोत। याचबरोबर या शहरात प्रसिद्ध असलेले हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रगाई दर्गा यांचा वार्षिक उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी नगरपालिकेकडून आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपत्ती व्यवस्थापनामध्ये पुढच्या घटकामध्ये साहेब या ठिकाणी भोई समाजांचं मोठं योगदान आहे। या समाजाला विश्वासात घेऊन वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळी त्यांना एक पथक तयार करून त्यांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। शहरात आणि व्यापाऱ्यांसाठी आग लागल्यानंतर त्यांना त्यांची प्राथमिक दृष्ट्या त्यांची सुरक्षा होण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं कामही नगरपालिकेकडून करणार आहे साहेब। मूलभूत नागरी सुविधामध्ये गटार योजनेचं बंदस्तीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया पूर्णपणे या 5 वर्षामध्ये कार्यान्वित करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर शहराला लागून असलेला वळण रस्ता, मग तो उदगीर रोड ते हैदराबाद रोड असेल RTO ऑफिसकडे आणि उदगीर रोड ते नांदेड रोड असेल, की या ठिकाणी बाह्य वळण रस्ता करण्याचा आपल्या DP प्लॅनमध्ये तरतूद आहे। त्याचं सुद्धा आगामी काळामध्ये काम होणार आहे। शहरात समाजवादांच्या विचाराचं वैभव घालणारे आणि सांस्कृतिक अधिष्ठान असलेलं SM जोशी सभागृहाचं साहेब अद्ययावतीकरण करून एक भव्य असं सुंदर SM जोशी सभागृह या 5 वर्षामध्ये आम्ही उभारणार आहोत। नगरेश्वर नगर मंगल कार्यालयाच्या पाठीमागची भाजी मंडई साहेब ज्या ठिकाणी DP प्लॅनमध्ये तरतूद झालेली आहे, त्या ठिकाणी पार्किंगसह भाजी मंडईची अद्ययावत भाजी मंडई उभारण्याचा आम्ही या 5 वर्षात प्रयत्न करणार आहोत। शहरात मोकाट जनावरांची प्रश्न सोडवण्यासाठी कोंडवाडा या ठिकाणी उभारणार आहोत। त्याचबरोबर शहरात वेगवेगळे आता या ठिकाणी रामपूर रोड, भक्तापूर रोड, साधनानगर इकडच्या भागामध्ये वस्तीवाढ झालेली आहे। त्या ठिकाणी मोठे मोठे ओपन स्पेस ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बाल उद्यान तयार करून त्या प्रभागातील लोकांना त्याची आम्ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। शहरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 200 कोटी रुपयांचा जवळपास रस्ता प्रकल्प तयार करून तो या ठिकाणी शहरामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये राबवला जाणार आहे साहेब। गरिबांसाठी घरकुल योजना पुढच्या घटकामध्ये शहरातील क्रांतीनगर असेल, चमकुमडी असेल, लमानतांडा असेल, नागशन चौक असेल, सापवाली कॉलनी असेल, अशा वेगवेगळ्या शहराच्या भागामध्ये ज्या झोपडपट्टी किंवा गरिबांच्या वस्ती आहेत त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील वेगवेगळ्या घटकातून, रमाई आवास योजनेतून, वाल्मिक आवास योजनेतून किंवा ज्या
कामगारांसाठी असलेल्या घरकुल योजनेतून या वर्गांना स्वतःच्या मालकीचे घरं देऊन त्या ठिकाणी त्यांचं पक्के घरं देण्याचा संकल्प आम्ही या 5 वर्षात पूर्ण करणार आहोत। साहेब, भोगवडदार 2च्या जमिनीबाबत आजकाल कोणी खोटं आश्वासन देतं, पण ज्यांचा नगरपालिकेशी संबंध नाही आहे ते महसूल विभागाशी आहे। पण आम्ही या ठिकाणी एक खिडकी योजना काढून शहरातले जे गोरगरिबांचे प्लॉट आहे, ज्यांचं वर्ग 2 झालेला आहे, त्या एक खिडकी योजनेतून नगरपालिकेकडून आम्ही महसूल प्रशासनाला समन्वय करून जनतेची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही मदत करणार आहोत। राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून साहेब या शहराचा सर्वे करून प्रत्येकाला पक्क PR कार्ड देण्याची मालकी देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। शहरामध्ये नगरपालिकेची एक शंकरराव चव्हाण शाळा, प्राथमिक शाळा कार्यरत होती, जी आता थोडीशी ह्याला आलेली आहे। त्या शाळेचा आम्ही हे करून शाळा आणि आवश्यक त्या ठिकाणी अंगणवाडी स्थापनेचा आम्ही पुढच्या 5 वर्षासाठी प्रयत्न करणार आहोत। शहराच्या नगरपालिकेच्या बजेटमधून अर्थसंकल्पातून 5% निधी खेळाडूसाठी, 5% दिव्यांगासाठी, 5% महिलांसाठी केवळ तरतूदच नाही साहेब, या निधीतून यांना आपण मदत करणार आहोत। व्यापार वर्धीसाठीचे साहेब पुढचा घटक आहे। व्यापार वर्धीसाठी नगर परिषदेच्या वेगवेगळ्या जागेवर व्यापार संकुल आम्ही उभारणार आहोत, त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था उभारणार आहोत। व्यापाऱ्यांना सुरक्षित राहावं म्हणून व्यापार पेठेमध्ये CCTV उभारून त्यांचं पूर्ण कंट्रोल पोलीस स्टेशनला देणार आहोत। त्याचबरोबर तरुण विद्यार्थ्यांना स्टार्टअप असेल किंवा CMEGP असेल, PMEGP असेल, या वेगवेगळ्या योजनेतून साहेब आम्ही त्यांना व्यापार वर्धेसाठी या शहरामध्ये मार्गदर्शन नगरपालिकेकडून मेळावे आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुशोभीकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानांचं अद्ययावतीकरण करणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक उभं या शहरात उभारलं जाणार आहे। महात्मा बसवेश्वर पूर्णाकृती अश्वरूढ पुतळा यांचा आता जीर्ण झालेला पुतळा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी उभा राहणार आहे। जननायक बिरसा मुंडा यांचे स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे। महर्षी आद्य कवी वाल्मिक ऋषी स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे। संत गाडगे बाबा महाराज स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे। शहरात महत्त्वाचे असलेल्या भवानी चौकांचं सुशोभीकरण या 5 वर्षासाहेब आम्ही करणार आहोत। बालाजी झेंड्याची खूप मोठी परंपरा या शहराला आहे, त्याचंही सुशोभीकरण करण्याचं काम आगामी 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत। पुढचा महत्त्वाचा घटक आहे साहेब, शहराला एक सांस्कृतिक लाभलेली आहे, त्यामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे देगलूर बिदर रोड आहे, इथून इकडे उदगीरकडे जाणारा देगलूर बिदर रोड, त्या ह्याच्यावरती जेडगा मठाच्या जवळती नगर परिषदेच्या हद्दीमध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रवेशद्वार उभारणार आहोत। देगलूर नांदेड रोडवरती म्हणजे पोलावर मिलच्या जवळ हद्दीजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारणार आहोत। आणि देगलूर हैदराबाद रोडवरती आम्ही या ठिकाणची हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई दर्गा नावाने मोठं प्रवेशद्वार या ठिकाणी तिन्ही मुख्य रस्त्याला उभारण्याचा आम्ही मानस आहे। शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या ईदगाह मैदानावरती प्रवेशद्वार कमान करून त्या ठिकाणी प्रवेशद्वार आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत। सैनिकांसाठी पुढचा घटक आहे, सैनिकांना जे शहीद असतात किंवा सध्या कार्यरत जवान आहेत यांच्यासाठी आम्ही मालमत्ता आणि पाणी करात शासन नियमाने जे काही शासन निर्णय त्याच्यानं त्यांना सूट देणार आहोत। शेवटचा घटक आहे साहेब, सामाजिक न्याय आहे। शहर विकास योजनेअंतर्गत राखीव असलेल्या DP मध्ये ईदगाह मैदानाची जागा संपादित करून त्या ठिकाणी ईदगाह मैदान विकसित करणार आहोत। देगलूर शहरात नरंगल रोड, भायगाव रोड, भक्तापूर रोड, रामपूर रोड आणि आवश्यक त्या ठिकाणी अजून कुठं कब्रस्तान आणि हिंदू समाजांना स्मशानभूमी या दोन्हीची तिथं DP मधल्या तरतुदी त्या विकास करणार आहोत। सिद्धार्थनगर येथील जीर्ण झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह त्याला निष्कासित करून त्या ठिकाणी सुंदर असा अद्ययावत सभागृह आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत। हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई दर्गामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आशूरखाना निवास, भक्त निवास या ठिकाणी उभारणार आहोत। शहरात पत्रकारांसाठी जागेची उपलब्धता करून पत्रकार भवनही उभारणार आहोत आम्ही। परमपूज्य ब्रह्मकुमारी केंद्राच्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी जागा उपलब्ध करून ध्यान केंद्र उभारणार आहोत। वीरशैव लिंगायत समाजासाठी अद्ययावत अनुभव मंडप या ठिकाणी उभारणार आहोत। आणि महत्त्वाचं साहेब, चमकोमडीमधील हरिजन वस्तीसाठी राखीव असलेली जे जागा संपादित केलेली आहे त्या संकुल तिथं उभारलेलं आहे, त्या संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही नामकरण त्या ठिकाणी देणार आहोत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या हरिजन वस्तीसाठी साहेब ती जागा संपादित केलेली होती, त्यातले जे गाळे आहेत शासनाच्या मान्यतेने
ते गाळे 100% हरिजन समाजाला, बौद्ध समाजाला त्यांनाच देण्याचा आम्ही या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर त्याच जागेमध्ये शाळा आणि प्लेग्राऊंड त्या ठिकाणी उभारलेला आहे। एखादी चांगली मोठी शाळा तिथल्या त्या चमकुमडीतील हरिजन वस्ती, बौद्ध समाजातल्या, त्या दलित समाजातल्या सर्वांना होण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शाळा आणि खेळाचं मैदानही त्या ठिकाणी तयार करणार आहोत। आदिवासी कोळी समाजासाठी शहराच्या मध्यवस्ती भागामध्ये स्मशानभूमीची ती जागा दिलेली आहे, त्या जागेच्या ठिकाणी अद्ययावत स्मशानभूमी तयार करणार आहोत। शहरात मातंग समाजासाठी स्वतंत्र एक 9 नंबर राहिला। शहरात मातंग समाजासाठी स्वतंत्र व सुंदर अशी स्मशानभूमी या 5 वर्षात आम्ही तयार करणार आहोत। वाचनाच्या ओघामध्ये 9 नंबर राहिलेला आहे। चमकोमडीमधील हरिजन वस्तीसाठीच ती जागा राखीव केलेली होती, त्याच्यामध्ये काही प्लॉट आम्ही शिल्लक आहे, त्या ठिकाणी वायजी सर आहेत, दोंडेबा काका आहेत, निवृत्ती दादा आहेत आणि चळवळीतले सर्व शत्रुघ्न दादा, राजू दादा कांबळे, विकास हे सर्व टीम आहेत। असं तिथल्या जे काही प्लॉट धारकांच्या पावत्या राहिलेल्या आहेत, त्या प्लॉट धारकांना त्यांची मालकी आणि प्लॉट देण्याचं कामही या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्यामुळं हा या आगामी 5 वर्षाचा आमचा संकल्प पूर्ती तुम्हाला सर्वांना PDF कॉपीमध्ये तुम्हाला देण्यात येईल। सर्व पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे, मागचा संकल्प वचनपूर्ती त्याचे झालेले कामं आपण पाहून घ्यावं। सर्व कामं 100% जवळपास पूर्ण माननीय अण्णांनी या ठिकाणी त्यांच्या टीमने तत्कालीन वेळेपासून पूर्ण केले आहेत। आगामी 5 वर्षाचा संकल्प मांडताना आम्हाला आनंद होतो की सामाजिक सलोखा, सर्व समाजाला स्थान, सर्व मूलभूत प्रश्न, त्याचबरोबर वेगवेगळ्या समाजाचे असणारे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन आपण अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये राहून गेला की आपण जे मुस्लिम समाजातले न्यायपंचायत चालवण्यासाठी जागा देण्याचा एक विषय तिथं वाचण्यात राहून गेला, तो एक विषय आहे। या सर्व विचारांनी विकासाबरोबर सामाजिक सलोखा आणि समाजवादी विचारसरणी कायम टिकून राहण्यासाठीचा हा वचननामा आम्ही जाहीर करतोय। आम्हाला विश्वास आहे आमचे सर्व 27 शिलेदार आणि आमची नगराध्यक्षा काकू ही टीम आगामी काळामध्ये शासनाच्या मंत्रालय असतील, जिल्हाधिकारी असतील, मान्य खासदार साहेबांच्या निधीतले कामं असतील, या सर्व वेगवेगळ्या निधीतून या शहराचा विकास करण्यासाठी, शांतता सलोखा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मी या ठिकाणी साहेबांच्या वतीनं, आमच्या सर्व टीमच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासित करतो।